लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांना सुद्धा बिस्किट खायचा मोह आवरत नाही। गरमागरम चहा कॉफी सोबत कुरकुरीत बिस्किट म्हणजे सुखच असतं। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात तयार होणारे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तेल, बटर किंवा कोको पावडर, साखर यांचा वापर न करता पटकन होणारे हे चॉकलेट बिस्किट दाखवणार आहे। ही कुकीज बनवण्यासाठी फक्त 3 साहित्यांचा वापर केलेला आहे। या रेसिपीसाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते एकदा बघून घ्या। ही रेसिपी बनवण्यासाठी मी डार्क चॉकलेटचा वापर केलेला आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचं डार्क चॉकलेट इथे वापरू शकता। ह्या रेसिपी करता मी 100 ग्रॅम डार्क चॉकलेट वापरलेला आहे। ह्या चॉकलेटचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि डबल बॉयलर मेथडनी किंवा मायक्रोवेव्हमध्ये हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे बारीक तुकडे केल्यामुळे चॉकलेट लगेच मेल्ट होतं। चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये दुसरे साहित्य घालूया। इथे मी 1/8 कप कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि 1/8 कप मैदा घातलेला आहे। मैदा आणि कॉर्नफ्लोअर चॉकलेटमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बिस्किट बनवताना आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा अंड्याचा वापर केलेला नाही आहे। तरीसुद्धा ही बिस्किटं छान खुसखुशीत बनतात आणि छान फुलतात। आता हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। हे सगळं मिश्रण आपण आता पायपिंग बॅगमध्ये घालणार आहोत। फक्त 3 साहित्यांमध्ये झटपट तयार होणारी ही बिस्किटं 15 दिवस आरामात टिकतात। ही पटकन होणारी बिस्किटं तुम्ही घरी खाण्यासाठी, बर्थडे किंवा पार्टीसाठी, तसेच कोणाला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तरीसुद्धा बनवू शकता। अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि स्टार नोझलचा वापर केलेला आहे। बेकिंग ट्रेमध्ये बेकिंग पेपर ठेवलेला आहे। इथे मी नोझलच्या मदतीने हार्ट शेपची बिस्किटं तयार केलेली आहेत। तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये ही बिस्किटं तयार करू शकता। पण अशा प्रकारे हार्ट शेपमध्ये तयार केल्यामुळे ते दिसायला देखील खूप छान दिसतात। तसेच कोणाला रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर द्यायला देखील खूप छान वाटतात। अगदी सोप्या पद्धतीने भरपूर तयार होणारी ही बिस्किटं आहेत। जर का तुमच्याकडे कुठला प्रोग्राम असेल तर ही बिस्किटं तुम्ही अगोदरच बनवून तयार ठेवू शकता। अशा प्रकारे ही बिस्किटं आता बनवून तयार झालेली आहेत। ही बिस्किटं प्रीहीटेड ओव्हनमध्ये 150 डिग्री सेल्सिअसला फक्त 10 मिनिटं बेक करायची आहेत। फक्त 10 मिनिटात तयार होणारी चॉकलेटची हार्ट शेपची ही बिस्किटं तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही बघू शकता दिसायला ही बिस्किटं अगदी विकतच्या बिस्किटांसारखीच दिसत आहेत। तेवढेच ते खुसखुशीत देखील झालेले आहेत आणि खायला देखील खूप छान लागतात। इथे मी एक बिस्किट तोडून दाखवलेला आहे। तुम्ही बघू शकता किती इझिली ते तुटत आहेत। दिसायला छान आणि करायला सोपी अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।